त्या महत्त्वाच्या 72 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। बीड हत्या प्रकरणाबाबत आता एसपी नवनीत कावत ॲक्शन मोडवर आलेले आहेत। छोट्या मोठ्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांना पीएमडीए मोक्कोका लावणार आहे। खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या फिर्यादीला आरोपी केलं जाईल। बीड हत्या प्रकरणामधील आरोपी विष्णू चाटेवर आणखी एक गुन्हा दाखल झाला। आरोपी विष्णू चाटेचा मोबाईल अद्याप सापडला नसल्यानं सीआयडीनं पुरावे नष्ट केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केलाय। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईची प्रकृती बिघडली आहे। परभणीमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अशक्तपणा जाणवत असल्यामुळे उपचार सुरू आहेत। पारनेर सायबर आता साखर कारखाना हा विक्री करण्याप्रकरणी आता गुन्ह्यांच्या एसआयटी चौकशीची शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे। अन्यथा पारनेर पोलीस ठाण्यासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। गुन्ह्यातील घोटाळ्याची व्याप्ती 300 ते 400 कोटींपेक्षाही अधिक असल्याची माहिती आहे। साताऱ्यातील झाडाणे येथे बेकायदेशीर जमीन वीज वितरण प्रकरण वन विभागाच्या परवानगीशिवायच गुजरातच्या आयुक्तांना वीज दिली। पर्यावरण आता कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी आरोप केलेला आहे। चंद्रपूरच्या वरोरा शहरात अतिक्रमणधारकांकडून अनेक जागा आता गिळंकृत करण्यात आल्यात। अधिकारी दुर्लक्ष करत असल्याची आज जनतेकडून खंत व्यक्त होते। तर शहरातील स्वच्छता आणि व्यवस्थेचा मोठा प्रश्न उपस्थित झाला। स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांनी घेतलंय श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन। तर सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी देशमुख कुटुंबियांची मागणी आहे। जळगावच्या मास्टर कॉलनी परिसरामधील आरमान टेंट हाऊसला भीषण आग लागली। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक, आगीचं कारण अस्पष्ट। कोल्हापूरच्या चंदगडमध्ये पहिल्यांदाच भरला प्रशासकीय जनता दरबार। आमदार शिवाजी पाटील यांच्या पुढाकारानं जनता दरबार मध्यवर्ती कार्यालयात नागरिकांसाठी गर्दी। शरद पवार 27 जानेवारी रोजी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर स्वतंत्र सेनानी माणिकरावजी देशमुख टाकळगव्हाणकर यांची शताब्दी सोहळ्यानिमित्त उपस्थित राहणार आहेत। जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांची माहिती आहे। चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या धोरणाविरोधात शरद पवार गट आक्रमक झालाय। मनपासमोरील मैदानावर धरणं आंदोलन। तर अमृत पाणीपुरवठा योजनेचे संथगतीनं सुरू असलेल्या कामाविरोधात आंदोलनकर्त्यांनी जाब विचारलाय। जळगावात शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत धुसफूस असल्याची चर्चा आहे। विष्णू भंगाळ यांच्या नियुक्तीला आधी स्थगिती मग पुन्हा नियुक्ती। भंगाळ यांच्या जिल्हाप्रमुख पदाच्या नियुक्तीवरून 3 तासातच नवीन आदेश। आझाद चित्रपटाच्या यशानंतर रवीना टंडन साई चरणी लीन। मुलगी राशाला पदार्पणातच आता यश मिळालं। साईबाबांचे तिने आभार मानले। दर्शन घेऊन नाशिकमध्ये शिवसेनेमधील गटबाजी उघड झाल्याची चर्चा। राम मंदिर वर्षपूर्तीच्या जाहिरातीमधील जिल्हाप्रमुख अजय बोरस्तेंचे नाव वरगळले। तर बोरस्तेंसह इतर पदाधिकाऱ्यांची नावंही नसल्याचं समोर आलंय। धाराशिवच्या उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीची 29 जानेवारीला निवड होणार। सभापती निवडीवरून मविया आणि महायुतीचे वर्चस्व पणाला लागलेले आहे। नाशिकच्या इगतपुरीमध्ये तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींचं सरपंच पदाचं आरक्षण निश्चित। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ग्रामपंचायत निवडणुका घोषित होण्याची शक्यता। धाराशिव जिल्ह्यामध्ये बोगस पीक विमा घोटाळ्यामध्ये 565 शेतकरी दोषी। धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन आंबोसे यांची माहिती आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना अहवाल पाठवलाय। बोगस पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांचा पीक विमा रद्द होणार। नाशिकमधील पीक विमा रद्द करण्यासाठी कृषी विभागाच्या सूचना। जखमी बिबट्याला पकडण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या पथकावर बिबट्याचा जोरदार हल्ला। सातारा शहरालगत असणाऱ्या खिंडवाडी इथल्या उंटाचा डोंगर या परिसरातली ही घटना आहे। दरम्यान सातारा रेस्क्यू टीमकडून बिबट्या जेरबंद करण्यात आला आहे। बंदुकीचा धाक दाखवून व्यावसायिकाला लुटलेला आहे। गोंदिया जिल्ह्यातील गंगाझरी जुनेवानी इथला प्रकार आहे। रात्री 12 वाजता ही घटना घडलेली आहे आणि आरोपींनी 3 लाखांचा ऐवज लुटला आहे। हिंगोलीत बीड परभणी घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक संपन्न। 26 जानेवारीपासून हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन होणार आहे। जळगाव जिल्हा रुग्णालयात कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कामगारांचं काम बंद आंदोलन। 2 महिन्यांपासून पगार मिळाला नसल्यानं कामगार आक्रमक झालेत। काम बंद आंदोलनामुळे जिल्हा रुग्णालयामधील सेवा काही प्रमाणात कोलमडली आहे। पालघरमध्ये एकाच गाडीच्या 3 नंबर प्लेट आढळल्यानं खळबळ। कंटेनर चालक फरार। पोलिसांकडून चौकशी सुरू। धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की उभारण्यासाठी आता प्रशासनाकडून एसओपी तयार झाले। शेतकऱ्यांना होणाऱ्या मारहाणीच्या प्रकरणानंतर प्रशासनाचा निर्णय। नियमावलीचा भंग केल्यास ठेकेदार आणि कंपनीवर कारवाई करण्याचा इशारा।
रायगडच्या उरणमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव. उरणच्या चिरनेर गावात अनेक कोंबड्यांचा मृत्यू झालेला आहे. गावात प्रशासनाकडून आता 2 टीम तैनात करण्यात आल्या. रंकाळा तलाव प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिकेनं दिलेल्या आदेशाला कोल्हापूरकरांकडून केराची टोपली. तलावावर कपडे, वाहनं, जनावरं धुण्याचं काम सर्रासपणे सुरू आहे. परिणामी प्रदूषणामुळेच रंकाळा तलावामधील मासे मरणाचं सत्र सुरूच आहे. पालिकेचा आदेश फक्त कागदावरच आहे. अकोल्याच्या राजापूर खिंदकीमध्ये आता शालेय विद्यार्थ्याकडून बाजाराच्या खरेदीचा व्हिडिओ समोर आलाय. शिक्षकांना बाजाराची पिशवी पकडण्यासाठी विद्यार्थ्यांना सोबत नेल्याचा प्रकार आहे. अमरावती शहरातील अनेक वाहतूक पोलीस कंट्रोल बूथ बंद अवस्थेत आहेत. काही कंट्रोल रूम वर्षांपासून बंद असल्यानंच नागरिकांची गैरसोय होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा उद्या 26वा दीक्षांत सोहळा पार पडणार. दीक्षांत सोहळ्याला राज्यपाल CP राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहतील. पुण्यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांचा चर्चासत्रामध्ये सहभाग. 24 फेब्रुवारीला मध्य प्रदेशमध्ये मोदींच्या उपस्थितीत ग्लोबल इन्व्हेस्टर समिटचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांना कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यामधील कराचगड येथे आता 10 ते 14 फेब्रुवारी या 2 कालावधीमध्ये कराचगड यात्रा होणार आहे आणि याच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून आढावा घेण्यात आला आहे. पुण्याच्या भोरमधील कारी इथं तिरंगा थाळी उपक्रमामधून ग्रामीण भागातील महिलांना मार्गदर्शन. दैनंदिन जीवनामध्ये शरीराला आवश्यक असणाऱ्या सकस आहाराची महिलांना माहिती देण्यासाठी उपक्रम. टीबी की बात कर रहे हैं, उसके संक्रमण को लेकर जानकारी आ चुकी है।